कुत्र्यांचे छोटे छोटे पिल्ले बोलवल्यास जवळ येत होते, म्हणून माझा मित्र प्रणव याने त्यांना जवळ बोलवले आणि सर्वांना बिस्किट टाकले. नंतर मित्रमंडळी सोबत तुम्हा सर्वांना हाय केलो आणि शेताकडे आलो. तर आमच्या शेतातील तुरीला कुठं शेंगा लागल्या होत्या तर कुठं असं बाबरल्यासारखं झालेलं होतं. या आहेत आमच्या शेतातील मिरच्या, ज्या की प्युअर ऑर्गॅनिक आहेत. तूर चांगल्या प्रकारे आलेले आहे, म्हणून वावराच्या याकडच्या त्याकडे जायला वेळ लागत होता. आलेली तूर मोडण्यासाठी आई माझ्या अगोदरच शेताकडे आलेली आहे. तूर एवढी उंचावर गेली होती की आईला मोडायला पण जमत नव्हतं. मोडलेल्या तुरीचे मी एका जागेवर सर्व भारे नेऊन ठेवलो. काम झाल्यानंतर तुरीच्या हिरव्या शेंगा तोडलो आणि या रानमेवाचा आस्वाद घेतलो. आमच्याकडे या तुरीच्या शेंगाची भाजी पण करतात. तुमच्याकडे याची भाजी करतात का नाही कमेंट करून नक्की सांगा. आमच्या शेतातील तुरीची उंची 1 परसापेक्षा जास्त वाढली आहे. आमची शेती तळ्याला लागून असल्यामुळे सनसेटचा व्ह्यू पण खतरनाक दिसत होता. आणि या तळ्याच्या काठावर आलेल्या वनस्पतीचं नाव आहे बेसरेम, जे की कितीही आणि कुठेही वाढते. शेतामध्ये दिवस मावळायची वेळ झाली होती, म्हणून मी आणि आई आम्ही दोघेजण निघालो घराकडे. जाताना वावरात आम्हाला काकी दिसल्या, ज्या की राहिलेला कापूस वेचत होत्या. आणि शेवटी असा सुंदर सनसेट पाहून घराकडे आलो.